नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता चर्चा करणार आहोत ती कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भातली. आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की कोरोनाची दुसरी लाट अजून पुरती सरली नाही आणि यांना तिसऱ्या लाटेची चर्चा करण्याची गरज काय? ती गरज यासाठी आहे कारण जे येऊ घातलेलं आहे त्याच्याबाबत अधिक लवकर सचेत करणं आणि पूर्वतयारी करणं ही गरज आहे. एक जबाबदार माध्यम म्हणून आम्ही यासाठी शासनाला जाग करू इच्छितो. आत्ताच्या घडीला कोरोनाची दुसरी लाट 15 मे 2021 च्या नंतर हळूहळू ओसरेल असे संकेत मिळाले होते. घडतंही तसंच आहे आणि 15 सप्टेंबर 2021 ते त्यानंतरचे पुढचे 2 महिने म्हणजे 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत कोरोनाची तिसरी लाट भारतात सक्रिय राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलाय. पण एका बाजूला हे व्यक्त होत असताना आणि तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात असताना आता अचानक तिसरी लाट आली तरी पण ती लहान मुलांना बाधित करणार नाही असा एक नवा दावा केला गेलेला आहे. डॉक्टर रणदीप गुलेरिया या एम्सच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या या दाव्याच्या नुसार पुन्हा एकदा जनतेत संभ्रम निर्माण झालाय. कोरोनाच्या प्रत्येक टप्प्यावर संभ्रम हा सोबत चालतोय आणि संसर्गाला तो अधिकाधिक प्रबळ करतोय की काय असा संशय व्यक्त व्हावा. त्यानिमित्तानं आपण आज चर्चा करणार आहोत की कोरोनाची तिसरी लाट खरंच येणार आहे का? कोरोनाची तिसरी लाट खरंच येणार आहे का या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी आपल्या सोबत वैद्यकीय क्षेत्रातले 2 तज्ञ आहेत. महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत मुंबईमध्ये आमच्या स्टुडिओत आहेत, तर नागपूरहून आपल्या सोबत बालरोग तज्ञ डॉक्टर अविनाश बाणाईत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर दीपक सावंत, पहिला आणि थेट प्रश्न आपल्याला, काल परवापर्यंत तिसऱ्या लाटेपासून सावध राहा, तिसऱ्या लाटेशी लढायची तयारी करा, इतकं सगळं सरकारी पातळीवर सांगितलं जात असताना अचानक तिसरी लाट आली तरी लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी घाबरण्याची गरज नाही असं विधान का केलं जात असावं? महाराष्ट्राचं सरकार तर लहान मुलांच्यासाठी विशेष कोविड उपचार केंद्राची बांधणी आखणी सुद्धा करायला लागलाय. निश्चितपणे आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. रणदीप गुलेरिया साहेबांनी जे काही सांगितलं असेल त्याला मी विरोध करत नाही, पण आपल्याला आपली पावलं काळ ओळखून टाकणं आवश्यक आहे असं मला वाटते. कारण मुलांचं वॅक्सिनेशन झालेलं नाहीये हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पाश्चिमात्य देशामध्ये मुलांचं वॅक्सिनेशन झालंय, 12 ते 15 मधलं सुरू झालंय, दोन वर्षापासून तर पुढे 15 वर्षापर्यंत किंवा 18 वर्षापर्यंत पण सुरू झालेलं आहे. पण आपल्याकडे ह्याची सुरुवात देखील झाली नाही. आपली जी मुलं आहेत ती आपलं जे रुटीन वॅक्सिनेशन असते जे मुलांना सुरुवातीच्या काळामध्ये दिलं जाते त्याच्यासाठीच तेवढंच त्यांना मिळालेलं आहे. आणि आता आपण लॉकडाऊन संपल्यानंतर ही लाट येणार असं का म्हणतो आपण? वॅक्सिनेशन आता ही लॉकडाऊन संपल्यानंतर मला वाटतं एक 15 दिवसांनी, समजा जरी 15 दिवसाच्या आत अनलॉक झालं तरी देखील लोक बाहेर पडतील. आज देखील लोक गर्दी करतायत. त्यामुळे प्रादुर्भाव हा होणारच आहे असं मला वाटते. त्याचबरोबर सर्वांचं लसीकरण. एक प्रश्न उपस्थित करतो तो पटकन डॉक्टर अविनाश बाणाईत यांच्याकडून त्याचं उत्तर घेऊयात. ते असं आहे, डॉक्टर साहेब बाणाईतजी आपण उत्तर द्या. लहान मुलांना तिसऱ्या लाटेतल्या संसर्गाची शक्यता नक्की किती आहे? काल परवापर्यंतच्या वक्तव्यांच्या नुसार ती भयंकर होती. आता लहान मुलांना तिसऱ्या लाटेतल्या कोरोना संसर्गाची शक्यता तितकीशी सिद्ध होत नाही असं वक्तव्य यायला लागलंय. पालकांनी नक्की काय करायचं? मला सगळ्यात आधी लाट या शब्दावरच ऑब्जेक्शन आहे. बेसिकली कोरोना हा कोविड-19 कंटिन्युअस प्रोसेस आहे. मधल्या पिरियडमध्ये कुठेतरी असं झालं की एक कॉन्फिडन्स आला की आता कोरोना संपतो आहे आणि त्यामध्ये बरेच जण थोडे निष्काळी झाले. मास्क किंवा ज्याला आपण त्रिसूत्री किंवा त्रिशूळ ज्याला मी म्हणवलं ते कमी झालं, मास्क बांधणे कमी झालं, हात धुणे सॅनिटायझेशन कमी झालं, डिस्टन्सिंग कमी झालं आणि त्या ह्याच्यामध्ये मुलांना घरीच ठेवल्या गेलं, लोक एक्सपोज झाली आणि त्यांना वॅक्सिनेशनही झालं. तर
त्यावेळेला देखील म्हणजे 1920च्या फेब्रुवारी मार्चला देखील मुलांना कोरोना झालेला आढळलेला आहे आमच्या नागपूरमध्येच ऍडमिटेड इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. तर लहान मुलांना त्यावेळेला देखील होता आणि आज देखील आहे. आज संसर्गजन्य वाढलं आहे हे म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण मुलं त्यावेळेला टेस्ट केल्या गेलीच नाही आणि हा व्हायरस काही डिफरन्शिएट नाही करत की बाबा हा 60 वर्षाचा आहे आणि हा 6 वर्षाचा आहे म्हणून. तर व्हायरस प्रत्येकाच्या नाकात जातो आहे. अस्वच्छता किंवा मास्क कमी घातल्यामुळे बर. मुलांना झालेला प्रादुर्भाव हा एकदम वाढलेला दिसतो आहे. परंतु लाट हा शब्द जो आहे की बा ठीक तिसरी आहे. लाट वगैरे अशी लाट प्रकार व्हायरल इन्फेक्शन मध्ये नाही. ठीक आहे. फक्त केल्या गेलेल्या काही चुकांमुळे एक स्पर्ट असा आला की सगळे इन्फेक्टेड झाले आणि आता परत लक्षात यायला लागलं की ह्या चुका झालेल्या अशा पद्धतीने आपण त्याला सो कॉल्ड लॉकडाऊन करू शकतो आणि प्रिव्हेंट करू शकतो. म्हणून लाट कमी, सो कॉल्ड लाट कमी झाली आहे. तिसरं लाट वगैरे हा प्रकार नाही. मुलांना पहिलेपासून इम्युनिटी फार चांगली आहे. टी सेल्युलर असो की ह्युमरल असो, त्यांची इम्युनिटी ही इतकी चांगली असल्यामुळे त्यांना झालेला हा व्हायरस इन्फेक्शन त्यावेळेला देखील होता, तो लक्षात आला नाही. कारण की सर्दी खोकला ताप होऊन ठीक तो आहे. डॉक्टर नॉर्मल आला. बाणाई यांचं एक निरीक्षण महत्वाचं आहे. ते म्हणतायत की संसर्गजन्य रोगांच्या मध्ये लाट अशा स्वरूपाचा कोणता भाग नसतो. लाट आली नाही आली, लाट कमी झाली अशा प्रकारचा विषय नसतो. संसर्गजन्य आजार हे त्याच्या त्याच्या गतीनं पुढे सरकत असतात. मला डॉक्टर दीपक सावंत यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मग पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट ही राजकीय असते का? नाही, कुठलीही लाट राजकीय नसते. त्यांनी सांगितलं की लाट हा शब्द वापरू नका, पण सर्ज आला होता इंग्रजीमध्ये, ज्याला हो, सर्ज इंग्रजीतला म्हणतो. सर्ज मराठीमध्ये लाट होतो. लाट होतो. सर्ज आला होता म्हणजे अचानक केसेस वाढू लागल्या होत्या. ज्या केसेस एका ठराविक पॉइंटवर जाऊन थांबल्या होत्या त्या अचानक काही दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये वाढला होता. आणि त्याच्यानंतर एक शब्द नवीन आला की तो म्हणजे रिसर्जन्स. हा एक शब्द आणखी नवीन एक त्याच्यामध्ये ऍड झाला. तर अशा प्रकारची राजकीय लाट वगैरे काही नव्हती. ही करोनाचा जो प्रादुर्भाव झाला त्यासाठी हे शब्द वापरले गेले होते आणि सर्वसाधारण लोकांना समजावेत म्हणून हे कदाचित शब्द वापरले गेले असावेत. आणि वेव हा शब्द अगदी फॉरेन कंट्रीज मध्ये देखील वापरला जातो. अगदी आपण असं म्हणता आहात की कुठलीच लाट किंवा कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक झालेली वृद्धी ही राजकीय नव्हती. मग आता पुढचा प्रश्न डॉक्टर बाणाईत, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट आणि थेट पोहोचत असेल तर आपल्यासाठी आहे. राजकीय लाट नव्हती, संसर्गाच्या प्रक्रियेमध्ये येणारे चढ उतार होते. तर येऊ घातलेला चढ उतार हा सप्टेंबर 15 ते नोव्हेंबर 15 या कालावधीचा असेल. हा संकेत मानून काय करायला हवं? हे ऍस्ट्रॉलॉजिकल प्रिडिक्शन जे काही करतायत, सो कॉल्ड ऍस्ट्रॉलॉजिकल प्रिडिक्शन वगैरे, असं कुठेही नाही. ज्या वेळेला हर्ड इम्युनिटी होईल त्यावेळेला, हर्ड इम्युनिटी म्हणजे ओव्हरऑल 60 to 70% ऑफ द पॉप्युलेशन हे आयदर वॅक्सिनेशन किंवा इन्फेक्शननी ऑलरेडी त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार करून घेत आहे आणि मग ते इन्फेक्शन पसरवतही नाही आणि त्यांना इन्फेक्शन होतही नाही. त्यावेळेला ही लाट कमी झाल्यासारखी दिसेल. तर हर्ड इम्युनिटी बद्दल फ्रॉम द डे 1 मी सांगतो आहे की कुठेतरी आपण काही थोड्या चुका केल्या टू अंडरस्टँड इन्फेक्शन ऑफ व्हायरसेस. व्हायरसेस हा ऑटो लिमिटिंग डिसऑर्डर आहे. म्हणजे मी सांगतोय की चिकन पॉक्स काजण्या, मिझल्स गोवर, मम्स गालगुंड ह्यांची सगळ्यांचे स्पेसिफिक टाइम आहे की त्याच्यानंतर तो व्हायरस डिस्ट्रॉय होतो बॉडीमध्ये आणि त्याचं इन्फेक्शन हे कंट्रोल होतं. सेम थिंग इज हेपेटायटिस ए, जॉन्डिस 21 दिवस. तसं ह्याच पद्धतीचा कोरोनाचे देखील सेल्फ डिस्ट्रक्शनमुळे व्हायरसेस हे कमी होतात 90 दिवसानंतर आणि त्या पद्धतीने इन्फेक्शन थांबतं. तेवढ्या पिरियडमध्ये होणारा जो प्रादुर्भाव शरीरावर झालेला आहे तो जर आम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीट केला, कुठे एखाद्या पेशंटला ऑक्सिजनचं कमी झाली तर ऑक्सिजन दिलं, फिवर आला पॅरासिटामॉल दिलं, त्यांना न अँटीबायोटिकची जरूरत होती ना अँटीव्हायरलची जरूरत होती. ठीक आहे. आता डॉक्टर दीपक सावंत आहेत. डॉक्टर दीपक सावंत, समजा ही तिसरी लाट सप्टेंबर ते नोव्हेंबर या एका
अंदाजाच्या दरम्यान आली नाही किंवा आली तर आपण किती तयार आहोत? नाही, सप्टेंबर ते नोव्हेंबर आपण असं म्हटलं आहात, पण त्याच्या अगोदर कदाचित होऊ शकते. कारण मी मगाशी जर सांगितलं की लॉकडाऊन उघडल्यानंतर लगेच लोक बाहेर पडतील, कदाचित लोक परदेशी जातील किंवा फिरायला जातील, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. कारण हा मनुष्य स्वभाव आहे, त्यामुळे त्याला आपण जास्त रोखू शकणार नाही. कारण आजही मंडईमध्ये पहिली गर्दी बघितली तर आपल्याला आजही भीती वाटते की उद्या काही जास्त केसेस वाढतात का. पण याच्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहेत. जम्बो कोविड सेंटरमध्ये वाढ झालेली आहे. मुंबईसारख्या भागामध्ये, नागपूरमध्ये देखील चांगल्या प्रकारे झालं आहे, संभाजीनगरला देखील झालेलं आहे आणि इतर ठाण्यात देखील झालेलं आहे. त्या सगळ्या भागामध्ये चांगल्या प्रकारे झालं आहे आणि विशेष करून मुलांसाठी पेडियाट्रिक जम्बो कोविड सेंटरची देखील बांधणी सुरू झालेली आहे आणि त्यात काय काय असावं याची देखील प्लॅनिंग तयार आहे. की जर समजा मुलं राहणार असतील तर तिथे प्ले स्टेशन पाहिजे, तिथे मुलांच्या मनोरंजनासाठी पाहिजे. आई किंवा वडील जर असतील तर त्यांना राहण्याची सोय पाहिजे. त्यांना होणारे कॉम्प्लिकेशन्स असतील, समजा उद्या कार्डिया कॉम्प्लिकेशन झाले किंवा सारखे कॉम्प्लिकेशन झाले किंवा MIS म्हणजे मल्टी इन्फ्लेमेटरी सिंड्रोम झाला तर काय करायला पाहिजे, अशा प्रकारचे स्पेशलिस्टची आवश्यकता देखील आहे. ते देखील आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आपण अशा सुचवत आहात की काय काय होऊ शकतं आणि कशा प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय या निमित्तानं हवे आहेत किंवा केले जाऊ शकतात. या निमित्तानं मला मग एक प्रश्न डॉक्टर बाणाईत यांनाही विचारायचा आणि डॉक्टर दीपक सावंत आपल्यालाही विचारायचा. आधी दीपक सावंत आपण याचं उत्तर द्या की टाळेबंदी लावली काय आणि शिथिल केली काय, लोकांच्या वागण्यावर फारसा फरक पडलेला दिसत नाहीये. मिळाली संधी की विनाकारण भटकंती आणि संधी नसताना सुद्धा निमित्त काढून भटकंती ही लोकांनी सातत्यानं सुरू ठेवली आहे. या सगळ्यांना त्यांच्या घरातल्या लहान मुलांच्या बाबत आपल्याला सतर्क करायला हवं. डॉक्टर दीपक सावंत. हो, निश्चितपणे सतर्क करायला हवं. कारण मोठी माणसं जी काही बाहेर पडतायत त्यांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असं आपण आपल्या कार्यक्रमातून देखील अनेकदा आवाहन केलंय की मास्क बांधा, अशा प्रकारचं देखील आवाहन केलं आहे. पण लोक ऐकत नाहीयेत. लोक काही ना काही कारण काढून बाहेर पडतायत आणि म्हणूनच सांगितलं मगाशी की हा मनुष्य स्वभाव आहे, त्याला तुम्ही जास्त वेळ रोखू शकत नाही. पण आपल्याला यासाठी एकच औषध आहे, एकच याच्यावरती उपाय की वॅक्सिनेशन जास्तीत जास्त करणं आवश्यक आहे. सर्वांपर्यंत ते वॅक्सिनेशन पोहोचलं पाहिजे, तरच याला आळा बसेल. बर, यामध्ये मग एक पुढचा माझा प्रश्न डॉक्टर बाणाईत यांच्यासाठी आहे. डॉक्टर बाणाईत, एक पालक म्हणून माझा थेट प्रश्न आहे. मुलं खूप दिवस झाली घरात कोंडल्यासारखी झालेली आहेत. खेळायला जरी जायचं असेल तरी त्यावर निर्बंध आहेत. घरात बसून सुद्धा किती वेळ घरामध्ये बसणार हाही एक प्रश्न आहे. आणि अशा वेळेला नियम न पाळण्याकडे त्यांचा कल वाढायला लागलेला आहे. जवळपास वर्ष दीड वर्ष या ना त्या निमित्तानं कोंडलेपणाच्या भावनेतून सुटका व्हावी यासाठी आता मुलं आणि पालक यांच्यात संघर्ष घरोघरी सुरू झालेला आहे. ही कटकट एकदाची कधी कोरोनाची मिटते असं पालकांना वाटतंय आणि तीच भावना मुलांची पण आहे. मुलांना समजवायचं कसं? नाही, मुलं आजच्या युगातली खूप समजूतदार झालेली आहे. बऱ्याचदा टीव्हीवर बघून देखील त्यांना लक्षात येतं आहे की ज्या काही घटना घडतात आहे, बरेचदा टीव्हीला क्रिटिसाइज केलं जातं की ओव्हर एक्सपोजर आहे कोरोनाबद्दल. पण हे एक माझ्या दृष्टीने सांगतोय की हा एक चांगला इम्पॅक्ट पण आहे. एक भीती त्यांना वाटायला हवी. जे काही दाखवलं जातं आहे की हे असं आपल्याबरोबरही घडू शकतं, म्हणून तो कंट्रोल आलेला आहे आणि मुलं देखील समजूतदार झाली. बिलो 4 इयर्स हा एक डेफिनेटली प्रॉब्लेम आहे, पण 4 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये समजूतदारपणा इतका जास्त आहे आणि त्यांनी कोरोना आमच्यापेक्षा देखील जास्त समजला आहे टीव्ही पाहून पाहून असं वाटायला लागलं. आणि ओके, एका घरात राहिल्यानंतर थोडेसे चिडचिडपणा वाढेल, तेच वातावरण, तेच ह्या सगळ्या गोष्टी त्यांना चेंज हवा असतो. मुलांची बेसिक प्रवृत्ती ही असते की त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं काय म्हणायचं, गेम्स हवे आहेत, त्यांना मस्ती हवी आहे, त्यांना मुलांबरोबर मिक्सअप व्हायला आवडतं आहे, गार्डनमध्ये जायला आवडतं आहे, क्रिकेट खेळायला आवडतं आहे. ह्या गोष्टींचं रेस्ट्रिक्शन झाल्यामुळे कुठेतरी त्यांचा स्वभाव हा चिडचिडा झाला, याच्याशी मी सहमत आहे. पण ह्या गोष्टीला देखील पेरेंट्सनी चांगलं समजावून सांगितलं. ॲज अ पेरेंट ज्यावेळेला आपण समजावून सांगतो की हे अशा भीती आहे म्हणून तुला हे करायचं आहे, मुलं ॲक्सेप्ट करतात आहे. आणि जी न आवडणारी गोष्ट आहे की बा मोबाईल एक्सपोजर जरी वाढलं, आता सेलचं त्यांचं नेटचं वाढलं आहे, तरी पण दे आर अंडर कंट्रोल बिकॉज ऑफ दॅट.
अच्छा, आपल्याला डॉक्टर दीपक सामंतांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. तिसऱ्या लाटेची चिंता व्यक्त होत असताना लहान मुलांमधला संसर्ग हा त्याच्या जोडीनं व्यक्त झाला. आपल्याकडून पालकांना या प्रकारच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या मुलांना संसर्गापासून रोखण्यासाठी काय करायला हवं. आपण 1 2 3 4 5 असे 5 उपाय देऊ शकाल डॉक्टर सावंत? निश्चितपणे कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पेडियाट्रिशियनची बैठक घेतली आणि त्यांनी ह्याच्या बाबतीमध्ये प्रॉमिनंट जे लोक आहेत पेडियाट्रिक्समध्ये काम करतात त्यांनी देखील आपल्याला ॲडवाईस केलेलं आहे की घरच्या घरी उपाय करू नका. पहिली गोष्ट म्हणजे मुलांना सर्दी खोकला ताप आला असेल तर आपण स्वतःहून काही घरगुती उपाय करू नका. शक्यतोवरती मुलांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे उपाय केले जात नाही. तरी देखील ग्रामीण भागात देखील हा मेसेज गेला पाहिजे की आपण घरोघरी उपचार करू नका. आणि लक्षणं दिसल्याबरोबर आपण डॉक्टरांकडे गेलात आणि जर आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा पेडियाट्रिशियनकडे गेलात तर ते आवश्यक आहे. तसंच त्यांचे जे वॅक्सिनेशनचे प्रोग्राम असतील, जे रुटीन वॅक्सिनेशनचे प्रोग्राम आहे ते त्यांनी लवकरात लवकर कंप्लीट करणं आवश्यक असेल, त्यांचे ज्याप्रमाणे शेड्यूल असेल त्याप्रमाणे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलांना थोडंसं घरामध्ये फ्रीडम द्या. कारण जो चिडचिड्यापणा आलेला आहे, जो सायकोलॉजिकल त्यांच्यावरती टॅबू आलेला आहे की आपल्याला बाहेर पडायचं नाहीये, तर ते थोडंसं वातावरण घरातलं हलकं फुलकं ठेवा. अशा प्रकारचं मी तुम्हाला सांगू शकतो. पण डॉक्टर दीपक सावंत, हलकं फुलकं वातावरण ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी मुलांचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हट्ट असतात आणि घरात मग वर्क फ्रॉम होमच्या मुळे कोंडलेले मोठे आणि शाळेत जायचं नाहीये, खाली खेळायला जायचं नाहीये म्हणून कोंडलेले छोटे, यांचा एक मोठे विरुद्ध छोटेचा संघर्ष प्रत्येक घरात आहे. नाही, निश्चितपणे आहे. म्हणूनच याच्यावरती एक उपाय आहे की जर लहान मुलांचं वॅक्सिन सुरू झालं कोरोनासाठी तर मला वाटते की आपल्याला याच्यामधून लवकर सुटका होईल आणि मुलांची इम्युनिटी नेहमीच चांगली असते. त्यामुळे जर आपण वॅक्सिनेशनचा प्रोग्राम केंद्र सरकारने राज्य सरकारने जर घेतला 2 इयर्स ऑनवर्ड्स, मला वाटते बाणायत साहेब याच्याशी ॲग्री होतील की 2 वर्षांनंतरच्या पाश्चिमात्य देशामध्ये जसं ज्याच्या प्रकारे वॅक्सिनेशनचा प्रोग्राम हाती घेतलाय तशा प्रकारचा आपल्याकडे पण घेण्याची आवश्यकता असं मला वाटते. बाणायत साहेब याच्यावर जास्त डॉक्टर बाणायत, आपली प्रतिक्रिया पटकन. येस येस, बिलकुल बरोबर बोललात सावंत साहेब आपण की वॅक्सिनेशन झालं की आपल्याला टोटल फ्रीडम मिळालं. पण वॅक्सिनेशन नंतर देखील जवळजवळ 15 दिवस ते 1 महिना तरीही आपल्याला थोडासा लिमिटेड ऍक्टिव्हिटी आणि प्रोटोकॉल हा जो कोरोनाचा आहे, त्रिशूल किंवा त्रिसूत्री कार्यक्रम की मास्क, हात धुणे आणि डिस्टन्स ठेवणे हे करावंच लागेल 1 महिन्यानंतर. कारण की ह्युमिनिटी जरी फास्ट वाढते मुलांची, कारण की आम्ही जे वॅक्सिनेशन करतो आम्ही बघितलेलं आहे की अँटीबॉडीज इन व्हेरियस अदर इन्फेक्शन आणि ज्याच्यात वॅक्सिनेशन केल्या गेलं खूप चांगला रिस्पॉन्स असतो. म्हणून मुलांच्या वॅक्सिनेशन मध्ये जितकी जास्त स्पीड होईल तेवढं मुलं फ्री होतील आणि हर्ड इम्युनिटीमुळे टोटल कोरोना बाहेर. डॉक्टर बाणाईत, आपल्या लेखी दुसऱ्या वयाच्या 2 पेक्षा जास्त वय वर्ष असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोणत्या टप्प्यापर्यंत वाट पाहावी लागेल? किती दिवस आणखीन वाट पाहावी लागेल? वेळ पाहण्याची म्हणजे आता वाट पाहण्याची वेळ संपली. ऑलरेडी एक बघितलं गेलं आहे की जे ॲडल्ट वॅक्सिन आहे ते मुलांकरताही चालतं आहे आणि आम्ही आता नागपूरमध्येच ट्रायल सुरू केलेला आहे की अँटीबॉडीचा काय त्यांच्यामध्ये रिस्पॉन्स येतो. आणि जवळजवळ 300 मुलं नागपूरमधल्या एका हॉस्पिटलला आम्ही वॅक्सिनेट करून बघतोय. त्याच्यामधला रिस्पॉन्स हा 100% चांगलाच येणार आणि विदिन विदिन अ मंथ और 2 आपण मुलांचे वॅक्सिनेशन करू. आणि वी आर शुअर, कारण की पेडियाट्रिक्स हा जो ऑर्गनायझेशन आहे हे इतकं चांगलं वर्क करत आहे त्यामुळे मुलांचं 100% वॅक्सिनेशन होईल. यावर काम नागपूरमध्ये डॉक्टर खळदकर करतायत. त्याचबरोबर या संदर्भानं डॉक्टर दीपक सावंत यांनाही काही मतप्रदर्शन करायचं असं दिसतंय. मला असं वाटतं की आपल्याकडे हा नेहमी पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की कोणतं वॅक्सिन द्यावं. जसं फॉरेन कंट्रीजमध्ये मॉडर्ना आणि फायझरचं वॅक्सिन दिलं जाते तसं आपल्याकडे काय कोवॅक्सिन द्यायचं, कोविशिल्ड द्यायचं का, नव्याने आलेलं स्पुटनिक द्यायचं का, आणखीन भारत बायोटेकचं आता जे काही आपल्या ट्रायल चालले आहेत नागपूर एम्सला त्या द्यायच्या. तर मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये देखील पालकांमध्ये बरेचसे संभ्रम आहेत, तर ते देखील दूर होणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला असं वाटतं का की कुठलं वॅक्सिन द्यायचं
कुठली लस द्यायची याचा निर्णय पालकांनी डॉक्टरांवर सोडावा? डॉक्टर सावंत, आपल्याला असं वाटतं का? हो, डॉक्टर पालकांनी हा निर्णय डॉक्टरांवरती सोडावा आणि ज्याप्रमाणे आपण वॅक्सिन देतो, पेडियाट्रिशियनच्या माध्यमातून वॅक्सिन देतो, तसं वॅक्सिनेशन लहान मुलांच्या बाबतीत सुरू करावं कोविडचं, असं माझं स्पष्ट मत आहे. आपण डॉक्टर बाणाईत यांना पुढचा प्रश्न विचारणार आहोत. डॉक्टर बाणाईत, आपण लाट या शब्दाचा विरोध करताय, पण तरीही पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये समजा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा त्याच्या आधीमध्ये वाढ दिसायला लागली तर सतर्कता कोणती बाळगायला हवी? जी त्रिशूळ स्वरूपातली सतर्कता आपण सांगताय ती आहेच, पण या व्यतिरिक्त काही आणखीन करण्याची गरज आहे, कारण आता लोकांचा घरात बसण्याबाबतचा धीर सुटलेला आहे. हो, एकदम बरोबर बोललात आपण. एम आय ऑडिबल? माझा हॅलो. जी जी बाणाईतजी, आपण बोलत राहा, अतिशय नीट आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. बर, तर नाही, बेसिकली हा सप्टेंबर ऑक्टोबरचा जो पिरियड काढलेला आहे तसा इन अ वे स्टॅटिस्टिकली ज्या काही घटना घडल्या कोरोनाच्या बाबतीत त्याच्या इज ओके, पण अदरवाईज मी पर्सनली आणि पिडियाट्रिशियन दे आर अगेन्स्ट धिस, म्हणजे थर्ड वेव्हच्या कन्सेप्टच्या, आणि साधारणतः पुढल्या 2-3 महिन्यात कोरोनाचा ग्राफ असा सडनली ड्रॉप होणार आहे, याच्याबद्दल वी आर शुअर अबाउट इट, पुढच्या 2-3 महिन्यात. बर, पण तरीही काळजी घ्यायला हवी आणि काळजी न घेता कोणीही आगाऊपणे काहीही वागू नये, हा सल्ला तर द्याल डॉक्टर बाणाईत? 100%. कारण कोरोना संपल्यानंतरही काही स्पोरॅडिक पेशंट जे उरलेले आहेत ते परत इन्फेक्शन देऊ शकतात, आणि म्हणून ही काळजी तर आता नेहमी करता लागली. आणि मला असं सजेस्ट करायचं आहे की नुसत्या कोरोनासाठीच नाही, पुढे काही गोष्टी आम्ही वारंवार सांगत गेलो, जसं टीबीचे पेशंट खोकलतात आणि त्यांच्या बॅक्टेरिया जे मिळतात, टीबीचे बॅक्टेरिया, हे देखील आपण मास्क घातल्याने अवॉइड करू शकतो. असे मेनी ऑफ द डिसीजेस आहे आणि मेनी ऑफ द व्हायरल इन्फेक्शन आहे. तर हा म्हणजे शरीराचा नॉर्मल ड्रेस मधला एक पॅटर्न म्हणून मास्क जर नेहमी करता सुरू केला तर मला आर्जवून सांगावं वाटतं की मास्क घालणे ही आता नेहमीची फॅशन म्हणून घ्या किंवा आवश्यकता गरज, म्हणून घ्या. आपण त्याला गरज म्हणूया. डॉक्टर दीपक सावंत, वेळेची मर्यादा आहे, आपली प्रतिक्रिया. मी एकच सांगू इच्छितो की जरी आता कोविड जरी आटोक्यात असला आणि जरी लहान मुलांना कोविड झाला तरी पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनकडे राज्य शासनाने आणि पेडियाट्रिशियननी जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये कोविड कदाचित तो निघून जाईल, पण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन जे आहेत, पोस्ट कोविड सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो, त्यांनी लहान मुलं जास्त प्रभावित होतील असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण त्याच्यावर सांगावं. अगदी. या निमित्तानं ही चर्चा पुढे नेता आली असती, मात्र वेळेची मर्यादा आहे आता, त्यामुळे इथेच थांबावं लागतंय. आपण दोघंही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.